आरसा महानगर वार्ता। पुण्यातील वाघोली परिसरात सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। अतिथी लॉज मध्ये गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या कारवाईत 2 एजंट्सना रंगेहात अटक करण्यात आली असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। पुणे नगर रस्त्यावरील वाघोली येथील अतिथी लॉज मध्ये सुरू असलेल्या अवैध देह व्यापार पुणे गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास छापा टाकला। या कारवाई दरम्यान अफ्ताब इद्रिस अहमद आणि गणेश सुनील हांडगर या 2 एजंट्सना रंगेहात अटक करण्यात आली। तपासात आरोपी गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढत असल्याचं समोर आलं। पोलिसांनी छाप्यात 3 पीडित महिलांची सुखरूप सुटका केली असून लॉजच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार नामदेव भिवरकर यांच्यावर फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसंच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिक तपास पुणे गुन्हे शाखेकडून सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।